नमस्कार, मी कोमल इंगळे. विदर्भ न्यूज 365 मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या महिला विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत नांदगाव खंडेश्वरच्या पंचायत समितीच्या सभापती वैशालीताई रिठे. स्वागत आहे तुमच्या या महिला विशेष या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. अगदी लहानपणापासून ज्या आता इथपर्यंतचा जो प्रवास होता कसा होता आणि काय रंजक गोष्टी होत्या? मी लहानपणी तर खेड्यातच राहत होती, रसनापूरला. तिथे जिल्हा परिषदच्या शाळेत होती आणि तिथून मग हायस्कूलमध्ये गेली आणि कॉलेजमध्ये गेली. तिथे कॉलेजमध्ये आल्यानंतर मग माझं लग्न झालं. आणि नेमकी कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना तुम्हाला आवड कशात होती सगळ्यात जास्त? मला राजकारणाचीच होती, कारण माझे बाबा पण राजकारणीच होते. म्हणजे घरापासून आधी राजकारण चालू झालं तर आज आत्ता सभापती आहेत. म्हणजे इथपर्यंत जेव्हा घरी तुम्ही ज्या राजकारणाचे ते धडे घेतले बाबांशी, मग तुमचं स्वप्न काय होतं की तुम्हाला राजकारणात यायचं होतं की? राजकारणातच यायचं होतं मला पुढे. आता लग्न झाल्यानंतर तुम्ही सभापती झाले आणि पहिली निवडणूक कधी लढली? 3 वर्षाआधीच झाले. आधी पंचायत समितीसाठी लढली, तेव्हा सदस्य होती. नंतर मग 2.5 वर्षांनी सभापती झाले. आता 30 डिसेंबरपासून. नेमकं तो क्षण कसा होता की तुम्हाला काय वाटलं की बा मी खरंच इलेक्शनमध्ये उभी आहे तर सभापती होणार किंवा नक्कीच गावासाठी किंवा तालुक्यासाठी काही करेल? म्हणजे तो क्षण कसा होता नेमका? तो क्षण तर एकदम आनंदीदायकच होता माझ्यासाठी, कारण मला जिंकायचंच होतं, लढायचंच होतं आणि आपल्या गावासाठी विकास करायचा होता. नुकत्याच तुम्ही सभापती झालात, तर काय स्वप्न आहे तुमच्या गावासाठी तुमची? आमच्या गावासाठी शाळा डिजिटल करायची आहे मला. बाकी आम्ही केल्या आहे बऱ्याच ठिकाणीच्या शाळा डिजिटल, पण बाकी काही राहिलेल्या आहे त्या पण आम्ही पूर्ण डिजिटल करू. रस्ते चांगले करू, रस्ते दुरुस्त करू. नेमकं गावातल्या काय समस्या आहेत किंवा तुम्हाला काय वाटते का सभापती नात्यानं की गावामध्ये काय योजना किंवा आपलं गाव कसं एक आदर्श होईल याबद्दल तुमचं मत काय आहे? मला शाळा चांगली करायची आहे गावातली आणि रस्ते पण. आणि माझ्या गावाला मला हायस्कूल आणायचं आहे, जेणेकरून मुलं बाहेर गावी न जाता गावातच ते शिकेल. नेमकं अजून शाळेत म्हणजे गावात ज्या डिजिटल स्कूल आता जे अनेक गावात आलेले आहेत, तर तुम्ही काय यासाठी प्रयत्न करताय? आम्ही पण आणले आहे डिजिटल स्कूल. आमच्या गावाला डिजिटल स्कूल आहे, पण आम्ही बाकी पण खेड्यात डिजिटल दिले आहे, पण तो काही राहिले, पण त्या पण पुन्हा प्रयत्न करू आम्ही. पूर्ण डिजिटल जिल्हा परिषद शाळा पूर्ण डिजिटल झाल्या पाहिजे याच्यासाठी. अजून नेमकं काय वाटतं की आपल्या ज्या गावात समस्या असतील, ज्या प्रॉब्लेम्स असतील, नेमक्या गावाच्या समस्या काय आहेत किंवा तुम्हाला काय वाटते का सभापती नात्यानं की मला माझ्या गावात अनेक योजना पाहिजे आहेत, अनेक कार्य मी केले पाहिजेत गावासाठी? गावासाठी महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी करू आम्ही प्रयत्न. आणि तसे तर बचत गट आहे, रोजगारासाठी करू. तुम्ही याआधी सदस्य पण होत्या पंचायत समितीच्या, तर नेमकं त्यावेळेस सदस्य असताना असं महिलांसाठी नेमकं काय करायला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे असं कधी हे आला तुम्हाला, किंवा महिलांसाठी काहीतरी नवीन योजना आणायला पाहिजे तसं वाटलं नव्हतं मला, पण ते योगायोग असते. ते आलं, योगायोग येऊन गेलं माझं. ओबीसी महिला रोस्टर असते, ते रोस्टर निघालं, मग मी सभापती झाले. नेमकं कसं वाटलं त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही सभापती झाला त्या दिवशीचा आनंद कसा होता? आनंद तर एकदमच होता. अभिमान म्हणजे अभिमान वाटला असेल. अभिमान वाटला मला. मग सभापती झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं की आपल्या गावात अनेक समस्या आहेत, त्यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे, तर नेमकं काय गावात समस्या आहेत किंवा नांदगाव खंडेश्वरमध्ये काय समस्या आहेत, तुम्ही त्यावर काय कराल? सगळ्या गावात खूप समस्या आहेत. असे खेडोपाड्यांना लाभार्थ्यांना घरकुल आहे, विहिरी आहे, बऱ्याचशा समस्या असते त्यांना त्यांच्या समस्या आहे लाभ, तो आम्ही त्यांना पूर्ण देऊच. नेमकं महिलांसाठी काय करायचं तुम्हाला? महिलांसाठी त्यांना अनेक महिलांचा जसं बघतो की महिलांसाठी अनेक रोजगार नाही आहेत, तर कुठेतरी त्या मागे पडत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की महिलांसाठी कुठेतरी आपल्या गावातच आपल्या तालुक्यातच कुठेतरी त्यांच्यासाठी काम यावं, योजना चालू करू? म्हणजे नेमकं काय आहे तुमचं पुढचं पाऊल किंवा सभापती या नात्याने तुम्ही महिलांसाठी नेमकं काय कराल? महिलांसाठी आम्ही नवीन योजना, आता जे योजना आल्या पंचायत समितीमध्ये त्या आम्ही पहिले महिलांसाठीच देऊ. त्याच्यावर माझं पूर्ण लक्ष आहेच. नेमकं तुम्ही बचत गटामध्ये काम बचत गटामध्ये बचत गट आहे,
बाकी ज्या नवीन नवीन योजना येत राहते ते महिलांसाठी आम्ही त्यांना तर देऊच महिलांना, आणि सगळ्यांना पण देऊ. जे तालुक्यात येते आमच्या पंचायत समितीमध्ये सगळे गावं येते त्यांना पण देऊ लाभ त्यांना आलेला सगळ्यांना. नेमकं आता हे सभापती आणि हे घरचं, तर एका गृहिणी म्हणून कसं वागता, म्हणजे किती ॲडजस्टमेंट करावं लागतं प्रत्येक गोष्टीचं, तर नेमकं कसं करता? आणि घरचे सगळे कामं वगैरे करून आणि सगळं ऐकणं आणि मग बाहेर पडता कामासाठी, तर कसं म्हणजे हे ॲडजस्टमेंट कसं करता? ते सगळेच कामं करून मग सकाळीच यावंच लागते. मुलं पण आहे मला, मुलांचं तयारी करून आणि सगळे करून मग ऑफिसमध्ये यावं लागते काम. किती मुलं आहेत तुम्हाला? मला एक मुलगी एक मुलगा आहे. आणि सासरे? नाही, सासरे नाही, सासू आहे, सासूबाई आहे. म्हणजे नेमकं ॲडजस्टमेंट सगळं कामं करून आणि बाहेर कामासाठी पडतात. तर नेमकं बाहेर आपण जेव्हा घरच्या बाहेर निघतो, अनेक लोकांशी संपर्क आला असेल तुमचा, आणि नेमकं ते एका कुठेतरी स्त्री असल्या नात्याने तुम्ही कुठेतरी एवढ्या मोठ्या लोकांशी आपल्याला बोलायचं आहे किंवा एवढ्या मोठ्या लोकांशी आपल्याला त्यामध्ये वागायचं, तर म्हणजे त्यावेळचा अनुभव कसा होता? कारण की काही स्त्रीमध्ये आजही आपण बघतो की कुठेतरी तिच्या मनामध्ये भीती असते, तर नेमकं त्यावेळचा क्षण कसा होता? मला बोलायचं तर आधी खूपच होतं, पण मला घाबरल्यासारखं असं वाटत होतं आधी, पण आता नाही वाटत. कारण आता 2 महिने झाले मी सभापती झाले, त्याच्याने मला आता थोडं डेअरिंग येऊन राहिलं. असं काय आता नाही वाटत काही, आधी वाटत होतं. म्हणजे हे आता हे जे तुम्ही सांगितलं, ज्या सभापती नात्याने मी बाहेर म्हणजे ज्या तुम्ही बाहेर म्हणजे राहता किंवा वावरता, तर नेमकं तो क्षण कसा असतो की आपण बाहेर जेव्हा काम करत असताना अनेक लोकांसाठी किंवा हे समाजकारण राजकारण म्हणतात, तर कुठेतरी एका स्त्रीला कुठेतरी मागं खेचण्याचं काम करतात लोक, तर त्यावेळेस असं कधी झालं का? असं कधी अनुभव आला का लोकांचा? अनुभव आला, पण जरी महिलांना असं खेचलं मागे तरी त्यांच्यासोबत उभं राहायचं काम मी करेन. आत्ता एक तुम्ही महिला म्हणून आता प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे. म्हणजे अगदी छोट्या क्षेत्रापासून तर मोठ्या क्षेत्रापर्यंत अगदी महिला पाऊल टाकूनच पुढे जात आहेत. तर आज ज्या महिलांवर अत्याचार होत आहेत जगात आपण बघतोय. आत्ताच 2 महिन्याआधीची गोष्ट आहे, अनेक मुलींवर, एका छोट्या मुलीवर बलात्कार झाला आहे. तर नेमकं काय सांगाल तुम्ही महिलांना किंवा पुरुषांना, काय संदेश द्या या महिलांना देण्याविषयी? महिलांनी तर आपली काळजी स्वतःच घेतली पाहिजे, आणि तसं पाहिलं तर मुलींनी वेळेच्या आतच घरी आलं पाहिजे. आजच्या महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्या प्रेक्षकांना किंवा महिलांना विदर्भ न्यूजच्यातर्फे काय संदेश द्याल? महिलांना मी हेच सांगते की तुम्ही घाबरू नका, पुढे पाऊल उचला आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करा, आणि चूल आणि मूल याच्यात गुंतून राहू नका, पुढे निघा. आणि मी माझ्या मुलीला पण हाच संदेश देते की तू पण मुलांच्या खांद्याला खांदा लावूनच पुढे निघ आणि शिक. वैशालीताई रिठे यांनी आपल्यासोबत चर्चा केली आहे. यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतला आहे. आजच्या या महिला विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते वैशालीताई रिठे यांनी पूर्ण जीवन प्रवास यांचा सांगितला आहे. कुठेतरी महिलांनी खचून न जाता कुठेतरी पुढे पाऊल, आणि आज प्रगतीच्या क्षेत्राकडे तिने वळायला पाहिजे, आणि की खचून जाता कुठेतरी तिने उभं राहायला पाहिजे आणि जिद्दीने काम करायला पाहिजे, असा संदेश यांनी दिला आहे. तुम्ही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ काढून आमच्यासोबत चर्चा केली किंवा तुमचा जीवनप्रवास आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद, आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.